मॅच नंबर सेकंड गोलंदाजी खेळण्यासाठी संघाचा कर्णधार प्रज्वल ठाकूर सज्ज होतोय. अलिबाग तालुक्यातील अव्वल दर्जात गोलंदाजीच्या यादीत त्याचं नाव अगदी वरच्या क्रमांकावर घेतलं जातं असा डावखुरी हाताचा प्रज्वल ठाकूर गोलंदाजी खेळण्यासाठी सज्ज होईल. आणि समोर मात्र आपण पाहतोय एक टेक्निकली साऊंड, तांत्रिकदृष्ट्या सक्षम लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेटचा ज्याच्याकडे फार मोठा अनुभव आहे असा ऋषिकेश राऊत अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर सोंडे संघाकडून पाहायला मिळतं. मॅन फ्रॉम किहीम त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंडला अमोल पडते. प्रज्वल ठाकूर आपल्या षटकाची सुरुवात करतोय. पहिला चेंडू प्रज्वल याचा. ओ सुंदर दर्जाचा चेंडू पाहायला मिळतो अलॉंग द कार्पेट. हा चेंडू मात्र घेऊन काढलाय. राज गुंजाला हे चेंडू पर्यंत येईपर्यंत दुसरी धाव मात्र सहजगत्या कंप्लीट केले. थोडासा लोवा फुल टॉस टाकला, गॅप मध्ये टाकला होता. हे खऱ्या अर्थानं ऋषीच्या खेळचं वैशिष्ट्य आहे. ज्या वेळी चेंडू चांगले येते त्या त्यावेळी तो गॅप मध्ये चेंडू टाकतो आणि डबल सिंगल धावा वसूल करतो. धावफलकावरती 2 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू असताना दोन्ही संघ तकडे पाहायला मिळतात, ताकदवर पाहायला मिळतात. या दोन संघादरम्यान क्रिकेटचं घमासान युद्ध पाहायला मिळाल्यात कोणतीही शंका नाहीये. प्रज्वल ठाकूरचा आपल्या षटकातील दुसरा चेंडू. ओहो व्हॉट अ शॉट. ऋषीच्या बॅट मधना दर्जेदार, दिमागदार, दिलखेतक चौकार. आणि चेंडूला मात्र खेळले स्वीपर बॉल लाईनच्या बाहेर. चौकार ठोकलाय ऋषिकेश राऊत याने. धावफलकावरती 6 धावा. जेथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चांगल्या पद्धतीची सुरुवात पाहायला मिळते. वाल बिगनचा अपडन असं म्हटलं जातं आणि तीच आपण पाहतोय. वाल बिगन तुमची सुरुवात कशी आहे यावर शेवट अवलंबून असतो. सुरुवात मात्र अगदी गोड झाले चोरणे संघासाठी. संघाचा कर्णधार ऋषी राऊत आपल्या मूड मध्ये येत असताना चांगला फटका लगावला. क्लासिकल अंदाजाने लगवलेला हा फटका. नेक्स्ट बॉल प्रज्वल ठाकूर याचा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. धावफलकावरती 6 धावा आल्यात. निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये एक चांगली धावसंख्या उभारण्याचं मोठं वन आणि चॅलेंज सोरुंडे या संघासमोर असेल. बॅस्ट वर्सेस बॅस्ट, ऋषी वर्सेस प्रज्वल असं बॅटल मैदानावरती रंगले. ओहो व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग बाय प्रज्वल ठाकूर. आपल्या गोलंदाजीचा दर्जा, आपल्या गोलंदाजीचा क्लास मैदानावर दाखवून देत असताना पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला. ऋषीसाठी हा संभ्रमात टाकणारा चेंडू. ऋषीने सुद्धा आपण पाहिलं कोणतीही रिस्क घेतली नाही. चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट दिला, सन्मान दिला. चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. 6 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू असताना ओ फटका फसलाय. मिस टाइम आहे. झेल होईल का. क्षेत्ररक्षक झेल खाली आला होता. चांगला अटेम्प्ट सुद्धा पाहायला मिळाला. झेल मात्र होऊ शकला नाही. सिंगल येते. कंप्लीट केले. धावफलकावरती एका धावेची भर पडते. 7 धावा धावफलकावर लागल्यात. ऋषिकेश राऊत या साथीला अमोल पडते. ही सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. पार्किंग एरियामध्ये ज्या 2 कार आहेत त्या कृपया कार बाजूला लावायच्या आहेत. एक इनोवा आणि एक इर्टिगा आहे. 6655 आणि 6333 त्या 2 कार स्टेजच्या मागे लावायच्या आहेत. फलकर पाहायला मिळतात. अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर सोडणे संघ तुफाने बॅटिंग करत असताना वादळी वेगवान विस्फोटक खेळी मैदानावरती पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल प्रज्वल ठाकूर याचा. ओहो यावेळी मात्र आडवा बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न निष्फळ ठरलाय.
पहिल्या षटकाची सांगता होते, समाप्ती होते, अखेर होते आणि एका षटकाच्या खेळांती धावफलकावरती मात्र 11 धावा पाहायला मिळतात. चांगला सामना मैदानावरती रंगलाय. एकीकडे चोरणे संघ तर दुसऱ्या बाजूला थेरुणा संघ. एक संघ आपण पाहतोय अलिबाग रेवास विभागातील पाहायला मिळतोय, तर दुसरा संघ अलिबाग रेवदंडा विभागातील पाहायला मिळतोय. त्यामुळे दोन्ही संघांकडे आपण पाहतोय वेगवेगळ्या विभागातील खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगेल यात कोणतीच शंका नाहीये. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकात पाहूया प्रज्वल कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करतोय. दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी करण्यासाठी विकी ठाकूर सज्ज. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये काय घडेल? P2चं षटक. विकी ठाकूर मॅन फ्रॉम थर्ड. आज मात्र थेरुणा संघासाठी खेळत असताना कशी बॅटिंग गोलंदाजी करेल? समोर ऋषी राऊत आहे. ऋषी राऊतचं एक मोठं वन पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळतो. ऋषीच्या बॅटमधनं सिंगल आलंय. सिंगलची स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळते 12 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरुंडा आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ पाहायला मिळतोय अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर चोरुंडे. अमोल पडते आणि ऋषिकेश राऊत हे दोन्ही बॅट्समन मैदानावरती सुंदर दर्जाची बॅटिंग करत असताना पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग होणं गरजेचं होतं ती बॅटिंग मात्र पाहायला मिळाले. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. बॉडीच्या खूप बराचसा बाहेर टाकला. पंतांनी सांगितलं ऍज पर लॉ नंबर 22 इट्स अ वाईट. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आहे 13. टाइम वरती लक्ष द्यायचंय. ओके, गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. त्यामुळे तिसरे पंच आता गोलंदाजाची शैली तपासतील, त्याची योग्य ती पडताळणी करतील आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल. निर्णय आता तिसऱ्या पंचांच्या कोर्टात गेलेला आहे. गोलंदाजी शैली योग्य आहे का की वादग्रस्त आहे याची आता चेकिंग केली जाईल. इट्स अ नो बॉल. गोलंदाज विकी याच्या शैलीवरती मात्र आक्षेप घेतलाय आणि त्याला मात्र आता संपूर्ण टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. नो चेंडू आलाय आणि धावफलकावरती आता मात्र 13 धावा. फ्री हिट ऑन. पाहूया आता कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जाईल. प्रज्वल ठाकूर समोर एक मोठं आव्हान. चौथा गोलंदाज पाहायला मिळतोय, ज्याला मात्र वादग्रस्त शैलीसाठी स्पर्धेतून बाद करण्यात आलेला आहे. स्वप्नील रानवडे गोलंदाजी करण्यासाठी आता येतोय. थेरुंडा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. या खेळाडूकडे सुद्धा कसब आहे, कौशल्य आहे, तंत्र आहे. प्रत्येक पर्वामध्ये त्याने केलेली गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली. पर्व पहिले असेल, पर्व दुसरं असेल आणि तिसऱ्या पर्वामध्ये पाहूया स्वप्नील रानवडे कशी गोलंदाजी करेल. फ्री हिट आहे. धावफलकावरती 13 धावा. राईट नंबर द विकेटने स्वप्नील रानवडे याचा पुढला चेंडू. अमोल पडतेने लगावलाय मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल
धाव फलकावरती 14 धावा, षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धावांची गती आपण पाहतो अगदी वेगाने उंचावत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिल्या षटकात धावा खोऱ्याने आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय अगदी त्याच पद्धतीने धावा येत आहेत. ऋषी राऊतच्या बॅटमधनं कमालीचा पिकअप शॉट, स्कोअरला क्लिअर करणारा ब्रँडेड षटकार. केला आणि आता मात्र खेळलाय मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. ऋषी राऊत जाईल मैदानातून तंबूत परत. वन मोर विकेट. मैदानावरती आपण पाहतोय मोठी शिकार केले ऋषिकेश राऊत. बाद झाला त्यानंतर शुभम मात्रे बॅटिंग करण्यासाठी किहीम गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू पाहायला मिळतोय. स्लोवर वन टाकला, बोट फिरवली होती, फिंगर्स रोल केली होती आणि मात्र ऋषीला आपल्या जाळ्यात अलगद अडकवलं. फार मोठी विकेट प्राप्त केली गोलंदाज स्वप्नील रानवडे याने. शुभम मात्रेकडे सुद्धा बॅटिंगचा एक वेगळा क्लास आहे. आक्रमक फलंदाजी करण्यासाठी शुभम ओळखला जातो. पॉवर हिटिंग ही शुभम याची खासियत आहे. ओहो, सुंदर गोलंदाजी. मैदानावरती स्वप्नील रानवडेला आपण पाहतोय कमी गतीने चेंडू टाकतोय, चेंडूला पेस देत नाहीये, पेस पूर्णतः काढून घेतोय आणि मैदानावरती शानदार गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा थेरुडा संघ या मॅच मध्ये आलाय. याच पद्धतीने गोलंदाजी होणं फार गरजेचं. ओ, यावेळी मात्र मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषी जवळ, सिंगल जशी धावफलकावर एका धावेची ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वरती. षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात. 2 षटकाच्या खेळांती धावफलकावरती 21 धावा, 21 ऑन द बोर्ड आफ्टर सेकंड ओव्हर. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूला यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन तरुणा संघ अभय ठाकूर यांचा संघ पाहायला मिळतो, त्या दुसऱ्या बाजूला अजिंक्य अधिकारी यांचा अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर चोरणे संघ पाहायला मिळतोय. 2 षटकांची समाप्ती झाली, 21 धावा. 2 षटकांसाठी तुम्ही 8.5 मिनिटं घेतलेली आहेत थेरुंडा संघ. आपण 8.5 मिनिटं 2 ओव्हरसाठी घेतलेली आहेत. जरा टाइम कडे लक्ष द्यायचंय. षटक क्रमांक तिसऱ्या षटकात गोलंदाजी खेळण्यासाठी आता येतोय गोलंदाज राज गुंजाळ. एक वेगळा निर्णय पाहायला मिळतो. असं वाटलं होतं की प्रज्वल ठाकूर स्वतः तिसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी येईल, पण त्याने मात्र राजच्या हाती चेंडू दिलाय. मॅन फ्रॉम परूर, ज्याच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याची धमक आहे. चमकदार कामगिरी करण्यासाठी राज गुंजाळ सुद्धा ओळखला जातो. पहिल्या 2 षटकांच्या खेळांती मात्र आपण पाहतो 21 धावा पाहायला मिळतात. येणाऱ्या 3 षटकांमध्ये एक फायटिंग टोटल
एक चॅलेंजिंग टार्गेट धाव फलकावर लावण्याचा मोठं आव्हान बॅटिंग करणारा संघ चोरडे संघासमोर आहे. षटक क्रमांक 3 राज गोलंदाजी करतोय राईट आर्मवर तो विकेटने. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बरसचा बाहेर. पंचांनी सांगितलं आज पर लॉ नंबर 22 इट्स अ वाईट. धाव फलकावरती एका धावेची भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 पर्यंत. चांगला सामना मैदानावरती रंगलाय. दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा खेळ करणारे खेळाडू आहेत. राज गुंजाळ याचा षटकातील पुढील चेंडू. ओहो, हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगला पद्धतीचा पाहायला मिळतोय. बॅट्समन शुभम मात्रेने आपण पाहिलं अगदी लांबून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जर थोडासा फुटवर्क केलं असतं तर निश्चितपणे चौकार सुद्धा त्याला मिळू शकला असता. पायांची हालचाल होणं फार महत्वाचं आहे. फिट मुवमेंटचा वापर तुम्हाला करावा लागेल तर आणि तरच ते मोठे फटके येऊ शकतात. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा खराब वाईट अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. राज गुंजाळ काहीशी वेगळी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. बॅट्समनच्या पट्ट्यात चेंडू टाकत नाहीये. बॅट्समन पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय राज गुंजाळ याच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल राज याचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय लेंथ पूर्णपणे मिस केलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय सलगचा तिसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर चेंडूची बरसात मैदानावरती राज गुंजाळ करतोय. राजला आता मात्र कमबॅक करावा लागेल. दिमागदार पुनरागमन करावा लागेल. आपले स्ट्रेंथ काय आहे हे राज याला ओळखावं लागेल. क्रिकेटमध्ये म्हणतात ना फॉरगॉटन इज अन आर्ट. त्या पद्धतीने आतापर्यंत झालं ते सगळं विसरून जाऊन गोलंदाजी करावी लागेल राजाला. ओ यावेळी मात्र आपण पाहतोय कमी गतीने टाकलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे प्रणय. चेंडू फील्ड करेल तोपर्यंत सिंगल मिळेल. धाव फलकावरती एका धावेची भर पडते आणि आता धाव संख्या 25 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. सामना मात्र अगदी रंगतदार स्थितीमध्ये दोन्ही संघ आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने प्रतिकार करत असताना पाहायला मिळतात. ओहो, ते मात्र बाहेर जाण्याला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि याला कटरवरती एज लागली अमोलियाची. चांगला जर टिपला यष्टरक्षकाने. फलंदाज ट्वेंटी ऑन द बुट. 25 धावा धाव फलकावर. एका मागोमाग एक ठराविक धावसंख्येच्या अंतरानं विकेट्स पडतायत. रेग्युलर इंटरव्हलने विकेट पडतायत. ऋषी बाद झाला त्यानंतर अमोल पडते बाद झाला. आता मात्र दबाव दडपण प्रेशर पूर्णपणे अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर चोरड्या संघावरती. प्रबोध भगत हा हार्ड हिटिंग साठी ओळखला जाणारा फलंदाज पाहायला मिळतोय. प्रबोधच्या बातात सुद्धा मोठमोठे फटके आहेत. त्या पद्धतीने प्रबोध मैदानावरती बॅटिंग करणार का? नेक्स्ट बॉल राजाचा. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा. पुन्हा एकदा पंचांनी कळवले चेंडू एक्स्ट्रा आहे वाईड आहे अवांतर आहे. राज गुंजाळने मात्र आपण पाहतोय निगेटिव्ह गोलंदाजी केले. या षटकामध्ये खूप सारे चेंडू त्यांनी अवांतर फेकलेत. त्याला आता मात्र डॅमेज कंट्रोल करावं लागेल. या अवांतर चेंडूवरती नियंत्रण प्राप्त करावं लागेल आणि नियंत्रणात्मक गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे राज यासाठी. सुंदर क्रिकेट. यावेळी मात्र आपण पाहतो हलक्या हाताने फटका खेळला. क्षेत्ररक्षक होता तैनात पण चिकी सिंगल. डेंजर इंडला धावत होता प्रबोध भगत. त्याने मात्र चांगल्या पद्धतीने धाव कंप्लीट करत ही धाव पूर्ण केलेली आहे. धाव फलकावरती एकंदरीत 27 धावा पाहायला मिळतात. जेथे षटक क्रमांक 3 चालू आहे.
सामना मात्र आपण पाहतोय रोमांचक अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. राज गुंजाल गोलंदाजी करतोय. समोर मात्र छोरणे संघाचा पॉवर हिटर शुभम मात्रे. होय, ते मात्र आणखीन एक चांगला कटर टाकला आणि त्यावरती शुभम मात्रे याची शिकार केले. राज गुंजाळ याचा एक गेम चेंजर ओव्हर पाहायला मिळते. नितीश राऊत नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. मान फ्रॉम सात्रिजे. राज गुंजाळ याचा पुढे चेंडू कमालीचे षटक पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आपण पाहतोय दोन महत्वाच्या विकेट प्राप्त केल्यात राज याने नितीशाला बॅटिंग करण्यासाठी. ओ आल्या आल्या नितीश याने लगावला मोठा फटका. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजनला दुर्वेश गुरवने टिपलाय शानदार जाईल. फलंदाज नितीश राऊत जाईल बॅक टू द पवेलियन. सत्तावीस धावा धावफलकावर. खऱ्या अर्थानं प्रज्वल ठाकूरची ही स्ट्रॅटेजी सक्सेसफुल ठरली. तिसऱ्या षटकामध्ये स्वतःऐवजी राज गुंजाळला का तिसरं षटक दिलं हे राज याने दाखवून दिलं आणि मात्र त्याने महत्वाच्या 3 विकेट प्राप्त केल्या. ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाली. प्रज्वल ठाकूर चौथ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. समोर प्रबोध बघत आहे, तो पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल. 3 षटकाच्या समाप्ती अखेर मात्र आपण पाहतोय 27 धावा पाहायला मिळतात. प्रज्वल ठाकूर याचा षटकातील पहिला चेंडू. लाऊड अपील, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र अगदी योग्य त्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. बॉलिंग इन व्हेरी गुड चॅनल. स्पॉट ऑन गोलंदाजी पाहायला मिळते. प्रज्वल म्हणजे अचूकता, प्रज्वल म्हणजे कटर्स आणि मैदानावरती आपण पाहतोय प्रज्वल कडनं चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. प्रबोध भगतच्या बॅट मधनं समोरच्या दिशेने उडवलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, त्याने मात्र ते कॅच ड्रॉप केलंय आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. (31 ऑन द बुट). 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जेव्हा षटक क्रमांक 4 चालू आहे. नेक्स्ट बॉल प्रज्वल ठाकूर याचा. आखूड टप्प्याचा चेंडू प्रबोधच्या स्लॉट मध्ये, त्याला फेकून दिलं पार्किंग लॉट मध्ये. मिड विकेट बाहेर प्रबोधचा मोठा धमाका. बॅट्समन प्रबोध साठी हे आमंत्रण होतं आणि प्रबोधने मात्र
अखूट टप्प्याच्या चेंडूवर लगावलेला हा दैदीप्यमान असा षटकार. धाव फलकावर 37 धावा, 37 ऑन द बोट. ओव्हर नंबर 4 त्याने प्रोग्रेस एक कॅच ड्रॉप केला, पण त्यानंतर आपण पाहतोय मैदानावरती प्रबोध अधिकच वेगाने बॅटिंग करतोय. 37 धावा धाव फलकावर अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक चौथा मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. प्रज्वलच्या षटकात प्रबोध बघत तुफाने बॅटिंग करत असताना आपल्या आक्रमक अंदाजामध्ये प्रबोध मात्र बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल प्रज्वल ठाकूर याचा. 37 ऑन द बुट. 37 धावा धाव फलकावर. ओ यावेळी आणखीन एक आपण पाहतोय झेल पकडला यष्टीरक्षकाने. मागोमाग एक विकेट पडतायत. शानदार कॅच यश ठाकूरच्या माध्यमातून. येतोय दीपेश करत. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रज्वल ठाकूर याचा षटकातील पुढील चेंडू. पाहूया आता कशा पद्धतीने प्रज्वल गोलंदाजी करेल. दीपेश करतने आडवा बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न निष्फळ ठरलाय. आता मात्र अगदी चांगल्या टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर्ड केला प्रज्वल याने. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 to go. 37 ऑन द बोट. ओ दीपेशने लगावलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. मोठा हल्ला लॉंग ऑन क्लिअर करणारा हा एलिगंट एक्सलंट एक्स्ट्रॉर्डिनरी षटकार. आई एकविरा ग्रुप पुरस्कृत बापदेव बेरसे आणि शर्विल स्पोर्ट्स कनकेश्वर जिराट दोन्ही संघाच्या कर्णधाराने इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. षटक क्रमांक चौथा आले संपुष्टात आणि चौथ्या षटकानंतर धाव फलकावरती 43 धावा. अंतिम षटकात गोलंदाजी खेळण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. साहिल पाटील. अंतिम षटक. शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधील. 43 धावा धाव फलकावरती. राज कवळे आणि दीपेश करत अशी जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक अंतिम चालू आहे. Hello, check.
45 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अंतिम षटक पाहायला मिळते. पाहूया किती धावा आता धावफलकावर लावल्या जातील. फेअर डिलिव्हरी असा पंतांच्या माध्यमातून मात्र निर्णय आलाय. साहिल पाटीलला आपण पाहतोय अंतिम षटकात गोलंदाजी खेळण्यासाठी. आई एकविरा ग्रुप पुरस्कृत बाबदेव बेरसे आणि शर्विल स्पोर्ट्स कंकेश्वर झिराड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. साहिल पाटील याचा षटकातील पुढील चेंडू रायटम ओव्हर द विकेटने. ओ चांगला फटका पाहायला मिळतो दीपेशच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमा रेषे पार फरार. नीरज काबाळेला बेट केले चेंडूने. धाव फलकावरती 4 धावा आता उंचावतील. तर समोरच्या दिशेने मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. नेक्स्ट बॉल यश याचा. ओ यावेळी मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. एक लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या दिशेने चांगल्या पद्धतीने फील्ड केलेला आहे. धाव फलकावरती 3 धावांचे ऍडिशन होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 53 पर्यंत. एक बॉल आहे ना रे. करतो सध्या त्या पद्धतीने चांगली गोलंदाजी खेळणार. कमालीचा इंटरेस्टिंग सामना मैदानावरती पाहायला मिळाल्यात कोणतीही शंका नाहीये. गोलंदाज यश पाडेल या इनिंग मधील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज. शेवटचा चेंडू 53 ऑन दी बुट. 53 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. यश पाटील गोलंदाजी करतोय. यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा आणि त्यांच्या अगेन्स्ट अजिंक्य बिल्डिंग अँड डेव्हलपर्स चोंडे संघ पाहायला मिळतोय. यश याचा अंतिम चेंडू. ओ शेवटचा चेंडू मात्र चांगला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर टाकला होता. सिंगल घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मिलिंद डेंजर एंडला धाव कंप्लीट होईल का? तर येस इट इज. डेंजर एंडला मात्र आपण पाहतोय मिलिंद धाव होता त्याने ही धाव सक्सेसफुली कंप्लीट केले. 55 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी 56 धावांची आवश्यकता. थँक्यू सो मच प्रितेश. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण वळणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शर्विल स्पोर्ट्स कनकेश्वर जिराटपाडा आणि आई एकविरा जय बाबदेव भेरसे हा संघ आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही कॅप्टन्स इथे आलेले आहेत. हेड्स कॉल केला आणि टेल्स पडलाय. भेरसे संघ टॉस जिंकलेला. डिसिजन काय असेल? बॅटिंग घेऊ. एकंदरीत ही स्पर्धा अर्थात शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग ही तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि कसं वाटते या स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि अनुभवत असताना? पहिल्यांदा तर मान्यवरांचा आभार मानीन आणि माली असल्याचा अभिमान वाटतोय कारण का एवढी चांगली टुर्नामेंट आम्हाला खेळायला भेटते. आयोजन दरवर्षी चांगलं असतं आणि एक प्लॅटफॉर्म आहे खेळाडूंसाठी वरती जाण्याचा. थँक्यू सो मच. सचिन टॉस हारलात आणि प्रथम बॅटिंग करायचे आणि अशा वेळेला या कालच्या दिवसापासून आत्तापर्यंत म्हणजे पहिल्या सत्रामध्ये ज्या टीमने बॅटिंग केलेली आहे त्या टीमला थोड्या अंशी स्ट्रगल करायला भाग पाडलेला आहे या मैदानाने. तर एकंदरीत किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा?
विकेटचा विचार केला असता सध्या मला वाटते थोडीशी विकेट बॉलरांना थोडंसं सपोर्ट करते. तरी पण 55 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करू आम्ही, कारण काय बापदेव भेरसे या संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वळूयात दुसऱ्या भेरसे बॅटिंग घेतलेले, सॉरी बॅटिंग जय बापदेव भेरसे संघाने बॅटिंग घेतलेली आहे आणि एक आगळा वेगळा निर्णय घेतलेला आहे भेरसे संघाने. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणं थोडंसं स्ट्रगल करणारं पाहायला मिळालं आहे आणि तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं ज्या वेळेला चोरोंडे संघाने प्रथम फलंदाजी केली. ऋषी राऊतची चांगली बॅटिंग झाली, परंतु ओव्हर क्रमांक 2 आणि 3च्या मध्ये तो आऊट झाला आणि त्यानंतर फलंदाजीची जी लाईनअप होती ती ढासळलेली आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या मैदानावर मी सहर्ष स्वागत करतोय, घेऊन जातोय या कुरोळच्या आझाद मैदानावर. आणि बरेचसे खेळाडू, बरेचसे प्रेक्षक, बरेचसे मान्यवर या मैदानावर मंचावर, त्याच वेळेला प्रेक्षक गॅलरीमध्ये असू द्या, अगदी घर बसल्या काही प्रेक्षक या मॅचेसचा आस्वाद घेतला, त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरोंडा विरुद्ध चोरोंडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चोरोंडे आणि यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा संघ आपल्याला या मॅचमध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. 56 धावांचं टार्गेट आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा 56, 58, 60 धावा आपल्याला बनताना पाहायला मिळाल्या, परंतु पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर विकेट प्राप्त केल्या तर मात्र बॅटिंग लाईनअप थोडीशी ढासळताना पाहायला मिळालेली आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे गोलंदाजी मार्कवर शुभम याला आमंत्रित केलेलं आहे. किहीम संघाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीच्या पॉवर प्लेच्या षटकांचा तो नेहमी वापर करत असतो किंवा त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून ही पाहायला मिळत असते. चोरोंडे संघ ऋषी राऊतच्या कॅप्टन्सी खाली खेळत आहे आणि आता फलंदाजीसाठी स्वप्नील रानवडे आणि नीरज यावेळेला फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये आलेले आहेत. शुभमने फिल्डिंगची रचना ही कशा पद्धतीची सजवले हे देखील आपल्याला पाहणं फार गरजेचं राहणार आहे. ज्या वेळेला वाईडिश लॉंगॉनला स्वतः कर्णधार ऋषी राऊत आपल्याला पाहायला मिळतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑन सर्कलमध्ये आहे, मिड विकेट सर्कलमध्ये आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, मिड ऑफ सुद्धा सर्कलमध्ये आहे. आणि अशा या रणनीतीच्या जोरावर गोलंदाज शुभम कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं थोडे अंशी गरजेचं राहणार आहे, कारण 5 चेंडूंमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. 5 ओव्हरच्या या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 2 ओव्हर पॉवर प्लेच्या खेळायला मिळणार आहेत. स्वप्नील रानवडे थेरोंडे गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू खूप उच्च दर्जाचं क्रिकेट त्या विभागामध्ये त्याचं चाललेलं आहे. आपण पाहिलेलं आहे त्याची गोलंदाजी, फलंदाजी आणि खूप चांगल्या पद्धतीने टीमला बॅलन्स करत असतो ज्या ज्या संघामध्ये तो खेळत असतो. असा स्वप्नील रानवडे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नीरज नॉन स्ट्राईक एंडला शुभमचा पहिला बॉल. आपटलेला बॉल या वेळेला ठोकलाय, डीप कव्हर सीमारेषेपर्यंत बॉल चाललाय, दन 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 करत सीमारेषा पार, चौकार. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि अशा पद्धतीची धडाकेबाज सुरुवात करण्याची आवश्यकता होती यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा संघाला. आणि त्याच थेरोंडा संघाकडून खेळणारा हा स्वप्नील यावेळेला तशाच पद्धतीची सुरुवात करतोय, परंतु यावेळेला गती परिवर्तन, आउटसाइड दी ऑफ स्टंप, थोडे अंशी फुटवर्क पाहायला मिळालं आणि त्याचमुळे पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीची अंपायरिंग पुरुषोत्तम भगत आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी या स्पर्धेमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अलिबाग तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या स्पर्धा या होत असतात आणि त्यामुळे अलिबाग तालुक्याला टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्याचा एक मान, जबरदस्त मान मिळत असतो. आणि अशा वेळेला स्वप्नीलने उडवलाय बॉल सरळ लॉंग ऑन सीमा रेषा पार, बॉल चाललाय डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या पार, षटकार.
सो मच. अशाच पद्धतीची सुरुवात अपेक्षित होती यशस्वी बिल्डिंग्स अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा संघाला. बघा, निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायचीच आहेत आणि जर हाताळली नाही तर एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. आता थेरोंडा संघाच्या खेम्यामध्ये आनंद उत्साहाचं वातावरण. गुण्या गोविंदाने आज ते खेळण्यासाठी या मैदानावर आलेले आहेत. शुभम मागील 2 चेंडूंवर थोडासा महागडा साबित झालाय, परंतु या वेळेला थोड्या अंशी गती परिवर्तन केलं. सम टू सम गोलंदाजी. कधी कधी बेसिक्सवर यावं लागतं. अगदी चेंडू आखोट टप्प्याचा टाकून चालत नाही किंवा शरीरापासून दूर टाकून चालत नाही. फलंदाज कशा पद्धतीचं क्रिकेट खेळतो या तत्वावर चालत असताना तुम्हाला तुमची गोलंदाजी करावी लागते. आणि याच काही कानमंत्रांचा वापर करून शुभमने टाकलेला हा बॉल, तिथे एकेरी धावेचा फटका आलेला आपण पाहिला. धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. डावखुरा फलंदाज नीरज यावेळेला स्ट्राईक एंडला. चौलचा हा खेळाडू यावेळेला वोल्टॉस बॉल मिस केलेला आहे. बिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. फलंदाज नीरज यावेळेला होईल पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय अशोक नाईक सर या मंचावर आणि या स्पर्धेसाठी इथे उपस्थित झालेला आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये यश ठाकूर आलेला आहे. यश ठाकूरने पहिलाच बॉल आडवा बाटने खेळलाय. क्षेत्ररक्षक ऋषीराव चेंडूचा पिछा करतोय. बॉल चाललाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकार. टाकावं लागेल आणि या सर्व व्हेरिएशन मध्ये तुम्ही त्या गोलंदाजीला, तुमच्या गोलंदाजीला कंट्रोल कशा पद्धतीने करताय हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. 15 या धावसंख्येवर पहिला गडी गारद झालेला आहे. स्वप्नील रानवडे यावेळेला स्ट्राईक एंडला असणार आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मिलिंद म्हात्रे यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. मिलिंद म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. चोरोंडे संघ बघा खूप जास्त वेळ दवडला जातोय, कारण निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायचीच आहेत. वर्तक दादा सुद्धा इथे आलेले आहेत. तुमचं सुद्धा दादा स्वागत आहे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये. मिलिंद म्हात्रे पुन्हा एकदा स्वप्नील रानवडेच्या विरोधामध्ये एक डिस्ट्रक्टिव्ह बॅटर आणि एक अनुभवाचा खेळाडू. ओहो, व्हॉट अ वंडरफुल बॉलिंग. मिलिंद म्हात्रे खूप कमी वयामध्ये क्रिकेट खेळायला त्यांनी सुरुवात केली आणि आपली जी उंची आहे त्या उंचीला अनुसरून कशा पद्धतीने गोलंदाजी करायची किंवा त्यांनी टाकलेला बॉल हा कधी जास्त उडतच नाही, त्यामुळे फलंदाजाला विचार करावा लागतो की स्ट्रोक सिलेक्शन कशा पद्धतीने करायचं. मिलिंद, आहा, बॉल सरळ उचललाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पाहता पाहता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय, सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर.
क्रमांकाचा षटकार या सीझन मधील आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीने धावा 21 वर पोहोचलेले आहेत. मी म्हणालो होतो की मी ज्या पद्धतीने प्रेडिक्शन केलं होतं की पहिल्या सत्रामध्ये धावा येत नाहीत आणि पहिल्या सत्रामध्ये येत नसताना दुसऱ्या सत्रामध्ये मात्र येत आहेत, परंतु हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अँड टेक्स इट सुपरबली. स्वप्नील रानवडे इज गॉन बॅक टू द डगआउट. अर्थातच चोरोंडे संघ आपल्याला पाहायला मिळाला. अजिंक्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चोरोंडे संघ आपल्याला विकेटच्या शोधामध्ये पाहायला मिळाला. मिलिंद म्हात्रे या गोलंदाजाला आगमनित केलं होतं. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेच्या अंतिम षटकासाठी त्यांना आमंत्रण दिलं होतं आणि एक षटकार खाल्ल्यानंतर त्यांनी सुद्धा आपली गोलंदाजी थोड्या अंशी सुधारलेली आपल्याला पाहायला मिळते. फ्रॉम परूरपाडा राज गुंजाळ यावेळेला मैदानामध्ये येतोय. आपली कमी उंची, अलिबाग प्रीमियर लीग सारख्या बऱ्याचशा प्रीमियर लीग या सीझनमध्ये तो खेळलेला आहे. परूरपाडा गावासाठी खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलेलं आहे, परंतु या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी करावी लागेल. आणि आल्या आल्या काय जबरदस्त फटका लगावलाय. फटका अशा पद्धतीचा होता की स्लॉग स्वीप लगवून बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला लँड केलाय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. मिलिंद म्हात्रे या अनुभवी गोलंदाजाच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचा स्ट्रोक खेळलाय. विचार करावा लागेल मिलिंदला. आणि अशा वेळेला आखूड टप्प्याचा बॉल टाकला, स्टंपला पकडून टाकला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप शफलिंग थोड्या अंशी पाहायला मिळाला आणि पंच तेच सांगतायत तुम्हाला. आणि यासाठीच तुम्ही तुमची खेळण्याची जागा कुठल्या स्टंपवर निश्चित करतायत. मिडल स्टंपवर करतायत, ऑफ स्टंपवर करतायत की लेग स्टंपवर करतायत की लेग स्टंपच्या बाहेर करतायत. या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत, कारण टेनिस क्रिकेटरना शफल झाल्याशिवाय खेळताच येत नाही. हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. चेंडू लपेटलाय, एक टप्पा उडून डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पार गेलाय. चौकार. टू विकेट्स डाऊन. 31 रन्स स्कोर कार्डवर पाहायला मिळतात आणि 18 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया दोनही संघांची बाजू थोडीशी पडताळून पाहूयात. ओव्हर टू यू प्रितेश. हॅलो. याच दरम्यान आपण पाहतोय मापगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोकजी नाईक इथे आलेले आहेत. मी मंदार वर्तक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. आणि अशोक नाईक यांच्याकडून शात्रकीय समाज प्रीमियर लीग साठी 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं मंडळातर्फे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. मायाची उपदर्शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन अशोकजी नाईक यांचा इथे यथोचित मानसन्मान केला जातोय. अशोकजी नाईक आपण पाहतो त्यांचा इथे यथोचित मानसन्मान शात्रकीय समाज प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेला भेट दिल्यानिमित्तानं करण्यात येतोय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. मान्यवरांचं स्वागत. गोलंदाज शुभमने विकेट घेऊन गेलेला आहे. जबरदस्त पद्धतीचा हा बॉल. जर तुम्ही रिप्ले पाहिला असाल की कशा पद्धतीची पिचिंग होती, पडल्यानंतर बॉल थोडे अंशी आतमध्ये आलाय आणि फलंदाजाला खेळत असताना थोड्या अंशी प्रॉब्लेम फेस करावे लागलेत. फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये कोण येणार? चला, न्यू बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं आहे.
प्रज्वल ठाकूर स्वतः संघनायक मैदानामध्ये येतोय. बॅटिंग लाईनअप जितके बॅटर होते, चांगले बॅटर होते, ते आता मात्र आऊट झालेले आहेत आणि त्यामुळे प्रज्वल ठाकूर याला फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये यावं लागलंय. प्रज्वल ठाकूर फलंदाजी करू शकतो आणि ते त्याने करून दाखवलेलं आहे. रेवदंडा संघाकडून खेळत असताना चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्याने करून दाखवलेली आहे. ॲज अ बॉलर म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये आपली एक वेगळी छाप त्याने सोडलेली आपण पाहिलेली आहे. परंतु निश्चितपणे या आझाद मैदानावर याआधी PNP चषक झालेले आहेत, कुरुळ संघाच्या माध्यमातून बऱ्याचशा मॅचेस झालेल्या आहेत. त्यामुळे या आझाद मैदानावर तुम्हाला मैदानाचा आढावा घ्यायचा असेल तर थोड्या अंशी फक्त स्वतःला 1-2 चेंडू थोडंसं सेटल डाऊन करावं लागेल. विकेटचा बिहेवियर कशा पद्धतीचा आहे, ॲज अ बॅटर म्हणून तुम्ही जर या विकेटवर किंवा या मैदानावर खेळण्यासाठी आला असाल तर. न्यू बॅटर प्रज्वल वर्सेस शुभम. ओहो एज आणि अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल लँड झाला. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि अगदी दोघांच्या मध्ये चेंडू हा लँड झाला. अन्यथा प्रज्वल ठाकूर हा बाद झाला असता, परंतु नाही, नियतीला ते मान्य नव्हतं असं म्हणूयात. धावसंख्येत 1ने वाढ झालेली आहे. 32 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चला इक्वेशनकडे जाऊयात. 16 बॉलमध्ये 24 या धावसंख्येची आवश्यकता आहे. मी ज्या पद्धतीने काल म्हणालो होतो की अमितदादा नाईक यांनी सांगितलं की उद्याच्या दिवशी या मैदानावर LED स्क्रीन लागणार आणि त्याचं काम सुद्धा चालू आहे. हलक्या हाताने चेंडूला ओहो, वन ऑफ द बेस्ट एफर्ट इन दिस टुर्नामेंट. शॉट गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता, हा झेल जर पकडला असता तर मात्र चोरुंडे संघ मॅच मध्ये कमबॅक करू शकला असता. परंतु कॅचेस पकडल्यानंतरच मॅच मध्ये मजा येते आणि मॅच मध्ये रंगतता सुद्धा वाढत असते, मोमेंटम सुद्धा तुमच्याकडे शिफ्ट होत असतो. त्याच पद्धतीने 1 धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. 33 धावा. रिवाज खेळण्याचा प्रयत्न यावेळेला हा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. दिस इज द फॅक्टर फॉर नॉट आउट रिझन ऑफ नॉट आउट. कधी कधी आपल्याला वाटतं की स्टंप मध्ये बॉल लागतोय त्यामुळे पंचांनी आऊट देणं हे गरजेचंच असतं, परंतु इम्पॅक्ट विकेटला हिट करतोय का, बॉल लाईन मध्ये पिच झालेला आहे का, या सर्व 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 गोष्टी पडताळल्या जातात. शुभमची चांगली गोलंदाजी होते. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. क्षेत्ररक्षकांना अजून आपल्या गोलंदाजाला साथ दिली तर मात्र 1 धाव जी घेण्याचा प्रयत्न फलंदाज करत आहेत त्या धावेला रोखलं तर मात्र प्रेशर बिल्डअप होऊ शकतो आणि प्रेशर बिल्डअप करण्याची हीच तर खरी मजा आहे ना आणि हेच तर खरं प्लॅटफॉर्म आहे किंवा हीच ती वेळ आहे. आणि याच वेळी जर तुम्ही प्रेशर बिल्डअप केले नाहीत मग कधी कराल. राज गुंजाळ शफल मारण्याचा प्रयत्न करतोय. विकेट किपरने यावेळेला चुकी केलंय. चुकीला माफी नाहीये. साधा सरळ सोपा चेंडू मैदानाच्या बाहेर सोडून दिलाय. चेंडू सीमारेषा पार. ने 7च धावा खर्च केल्या. मग हा नशिबाचा चौकार जर मिळाला नसता तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकलं असतं. मग एखादी धाव सुद्धा नव्हती त्या चेंडूवर आणि त्या चेंडूवर चौकार आलेला आहे. मग कदाचित 12 बॉलमध्ये 22ची आवश्यकता होती असती, ती मात्र आता 12 बॉलमध्ये 18ची आवश्यकता आहे. अजूनही राज गुंजाळची विकेट फार महत्वाची असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या चोरोंडे संघासाठी आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी राज या वेळेला येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 12 बॉल 18ची आवश्यकता. राज कवळे या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. लॉंग ऑन डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर अशा पद्धतीची फिल्डिंगची सजावट. हो ऍक्शन तर वेगळी आहे परंतु चेंडू चांगला टाकलेला नाहीये, त्याची वाटच लावलेली आहे. वाट बघून वाट लावणारा परिस्थिती मैदानामध्ये आपण पाहिली. प्रज्वल ठाकूरच्या बॅटमधून हा धडाकेबाज पहिला षटकार.
आणि इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू चेक केला जातोय. फ्री हिटची संधी असणार आहे, म्हणजे चेंडू टाकलाय पण तो काउंट केलेला नाही आणि 7 धावा ऑलरेडी मिळालेले आहेत. सो इक्वेशन समोर असणार आहे. बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. फिल्डिंग तीच राहणार आहे आणि फ्री हिटचा बॉल असणार आहे प्रज्वल ठाकूरसाठी. शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. ही दुसरी दिवस आणि रात्र मधला हा फॉर्मॅट आपण पाहतोय. मिड विकेट रिजन मध्ये ऋषीराव चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव घेतली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित अंगलठी आला असं राज गुंजाळने स्वतःला थांबवलं. नॉन स्ट्राईक एंडला प्रज्वल ठाकूर पोहोचलाय. मोठा फटका मारल्यानंतर यशस्वी बिल्डिंग्स अँड कन्स्ट्रक्शन थेरोंडा संघाचे बरेचसे समर्थक इथे आलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये आनंदी उत्साहाचं वातावरण आणि आता कधी कधी कदाचित ते स्पॉन्सरला म्हणत सुद्धा असतील अब पार्टी तो बनती है. राज गुंजाळने आडव्या बॅटने उडवलाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. केलाय पॉवरफुल हिट बाय राज गुंजाळ. राज वर्सेस राज. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपल्या नजाकत भऱ्या हलक्या हाताने बॉलला खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार राज गुंजाळच्या बॅट. नाममात्र 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते 9 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. हा उडवलाय ठोकलाय आणि मॅचला फिनिश केलेली आहे. राज गुंजाळ या मॅचचा हिरो ठरतोय आणि तोच असणार